नमस्कार दोस्तों, राष्ट्रवाद न्यूज़ में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने मंगलवार यानी आज दिल्ली पहुंचकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात की। पीएम नरेंद्र मोदी से रिश्तों और मुलाकातों को लेकर पूछे गए सवालों को लेकर उद्धव ठाकरे ने बेबाकी से जवाब दिया। उद्धव ठाकरे ने कहा कि भले ही राजनीतिक रूप से साथ नहीं है, लेकिन इसका मतलब यह नहीं है कि हमारा रिश्ता खत्म हो गया है। मैं कोई नवाज शरीफ से मिलने नहीं गया था। पीएम मोदी को नवाज शरीफ से संबोधन करते हुए उन्होंने यह भी कहा कि इसलिए यदि मैं उनसे व्यक्तिगत मुलाकात करता हूं तो इसमें गलत क्या है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने पीएम से मुलाकात के बाद कहा कि प्रधानमंत्री मोदी ने हमारी सभी बातों को गंभीरतापूर्वक सुना। उन्होंने कहा कि मराठा आरक्षण, जीएसटी समेत कई संवेदनशील मुद्दों पर वार्ता हुई। पीएम मोदी और शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे की यह मुलाकात काफ़ी अहम है। मुख्यमंत्री बनने के बाद दिल्ली में पीएम मोदी और उद्धव ठाकरे के बीच यह दूसरी मुलाकात है। उद्धव साथ के उप मुख्यमंत्री अजीत पवार, मंत्री अशोक चौहान भी मौजूद थे। प्रधानमंत्री मोदी से मुलाकात करने के बाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस की। ठाकरे ने बताया कि पीएम मोदी ने हमारे सभी मुद्दों को ध्यान से सुना और गंभीरता से विचार करने की बात भी कही है। दिल्लीमध्ये आलेलो आहे। हेतू सर्वांना कल्पना आहे, तो जाहीर करूनच आलो होतो। आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठीच आम्ही तिघही इथे आलो। सोबत आपल्या राज्याचे मुख्य सचिव देखील आहेत आणि भेट ही अधिकृत होती। येण्याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती होतं। राज्याचे जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूची सुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयावरती कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो। त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले। त्याबद्दल विस्तृत पत्र सुद्धा आम्ही दिलेली आहेत प्रत्येक विषयाची आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की राज्याचे जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की मी माहिती घेतो, नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। आम्हाला जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे। आता हे विषय कोणते कोणते त्याची मी केवळ एक सूची वाचतो। अधिक माहिती पाहिजे तर त्या विषयाची माझ्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अशोकराव सुद्धा आहेत, मुख्य सचिव देखील आहेत। तर ही या विषयाची सूची मी आपल्याला सांगतो। एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच। तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण, त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो। देशामध्ये हा विषय वाढू शकतो आणि हा देशपातळीवरचा विषय आहे। नंतरचा एक आहे तो मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण, हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे। साहजिकच आहे जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे जीएसटीचं येणं, हे वेळेवर येणं, याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आणखीन एक जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडित आहे, ते म्हणजे पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा। त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल। त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितल्यात की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला। नंतर राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क, त्या स्पर्धात्मक निविदेस मंजुरीसाठी हा एक विषय, त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललेलो आहे। महत्त्वाचा विषय जो मी किंवा आम्ही मुंबईमध्ये बोललेलो आहोत आणि तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आदळत आहेत। एक 8-15 दिवसापूर्वी सुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यांनी सुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष
हे आता जुने झालेले आहेत. NDRFचे जे असतात नॉर्म ते बदलणं हे गरजेचं आहे, कारण ते मदती अपुरी पडते. राज्य सरकारने गेल्याही वेळेला निकष बदलून जे निकष आहेत NDRFचे त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली. पण हे निकष मुळामध्ये NDRFचे बदलले गेले पाहिजे. 9वा विषय जो आहे तो 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी तो मिळण्यासाठी एक आहे शहरी स्थानिक संस्थांसाठी. तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रँटी हा बोललो तोच विषय आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो. तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते. तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे. आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या. तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे. आणि जसं मी म्हटलं की त्या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो. तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे कि लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील. महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने बताया कि पीएम मोदी के साथ मराठा आरक्षण, राजनीतिक आरक्षण, मेट्रो शेड, जीएसटी कलेक्शन, फसल बीमा और चक्रवात से हुए नुकसान समेत 12 जरूरी मुद्दों पर विस्तार से चर्चा हुई. मोदी से मुलाकात के दौरान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की ओर से मराठी भाषा को केंद्र की ओर से स्टेटस दिए जाने की मांग की गई. उन्होंने हमें भरोसा दिलाया है. मराठा आरक्षण के मसले पर राज्य सरकार के मंत्री अशोक चौहान ने कहा कि अब आरक्षण को लेकर राज्य से ज़्यादा ताकत केंद्र के पास है. ऐसे में केंद्र सरकार को इस मामले में आगे बढ़कर कदम उठाना चाहिए और सुप्रीम कोर्ट के समक्ष सभी का पक्ष रखना चाहिए. अजीत पवार ने कहा कि आरक्षण का मसला सिर्फ महाराष्ट्र का नहीं है बल्कि देश भर का है. वहीं जीएसटी को लेकर कहा कि हमारा 24,000 करोड़ रुपए का हिस्सा मिलना बाकी है. केंद्र सरकार से अनुरोध है कि इसे जल्द से जल्द हमें दिया जाए. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की पीएम मोदी से यह मुलाकात भले ही राज्य के मुद्दों को लेकर हो, लेकिन इसके सियासी मायने तो निकाले ही जाएंगे. पिछले दिन जिस प्रकार विपक्ष दल के नेता एकजुट हुए और प्रधानमंत्री के खिलाफ हमला बोला, उसके बाद यह मुलाकात काफ़ी अहम है. पिछले साल फरवरी महीने में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने दिल्ली में प्रधानमंत्री मोदी से मुलाकात की थी. इस दौरान उनके साथ बेटे आदित्य ठाकरे भी मौजूद थे. इस मुलाकात के बाद मुख्यमंत्री ने कहा था कि CAA से किसी को डरने की ज़रूरत नहीं है और NPR से किसी को भी देश से बाहर नहीं निकाला जाएगा. ब्यूरो रिपोर्ट, राष्ट्रवाद न्यूज़. दास्तान अपराध के, खुलासे साइबर क्राइम के, घटनाएं आतंकवाद की, दिखाएंगे घोटालों का कच्चा चिट्ठा, खोलेंगे भ्रष्टाचार के राज. बने रहिए राष्ट्रवाद के साथ. द स्कैंडल.